क्वालिटी स्टडी अकॅडमीवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. आज आपण 24 डिसेंबरचे चालू घडामोडीचे प्रश्न पाहूया. हे प्रश्न MCQ स्वरूपात असतील. आपण आपल्या चॅनलवर एक नवीन सिरीज लॉन्च केलेली आहे, चालू घडामोडीचे प्रश्नाची सिरीज. ही सिरीज MCQ स्वरूपात असेल. हे सिरीज UPSC, MPSC व इतर कोणतेही परीक्षा असो त्यासाठी अत्यंत उपयोगाची सिरीज आहे. जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. या सिरीजमध्ये आपण एक्झाम पॉईंट ऑफनं एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन. त्याला आपण VBG रामजी या नावानं ओळखतो. त्याबद्दल आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. चला आता आपण चालू घडामोडीचे प्रश्न पाहूया. तर आपला पहिला प्रश्न, VBG रामजी विधेयक राष्ट्रपतीने कधी मंजूर केला? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे आपला ऑप्शन क्रमांक 4, 21 डिसेंबर 2025 रोजी राष्ट्रपतीनं मंजुरी दिलेली आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, नवीन VB रामजी विधेयकानुसार ग्रामीण रोजगारांचे दिवस 100 वरून किती करण्यात आलेले आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे आपला ऑप्शन क्रमांक 3, 125 दिवस करण्यात आलेले आहेत. आधी किती दिवस होते? तर आधी 100 दिवस होते. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण एक एक्झाम पॉईंट ऑफनं एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो आपण चालू घडामोडीच्या प्रश्नाच्या सिरीजमध्ये. तर आजचा आपला एक्झाम पॉईंट ऑफनं महत्त्वाचा टॉपिक आहे विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन ग्रामीण, VBG रामजी. याबद्दल आपण संपूर्ण माहिती आता पाहूया. हे एक्झाम पॉईंट ऑफनं खूप महत्त्वाची माहिती आहे. तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये याबद्दल प्रश्न असू शकतो. तर VB रामजी याचा फुल फॉर्म काय आहे? विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन ग्रामीण. डिसेंबर 2025मध्ये केंद्र सरकारने मनरेगा, कोणाच्या जागी? मनरेगाच्या योजनेत मोठा बदल करून तिचे नामकरण विकसित भारत रोजगार आणि आजीविका मिशन ग्रामीण म्हणजे VB रामजी हे असं नामांकरण केलं. या नवीन योजनात VB रामजी ॲक्ट 2025चे आपण महत्त्वाचे वैशिष्ट्य पाहूया. 125 दिवसाची रोजगारची हमी. पूर्वी मनरेगामध्ये किती दिवस होते? तर 100 दिवस कामाची हमी होती, पण आता ते वाढवून 125 करण्यात आलेली आहे. निधीचा वाटप 60 आणि 40 सूत्र. या योजनेचा खर्च आता केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये विभागला जाणार आहे. सर्वसाधारण राज्यासाठी 60% आणि केंद्र आणि राज्य 40% असा वाटा असेल. ईशान्येकडे आणि हिमालय राज्यासाठी हे प्रमाण 90 आणि 10 अशा रेशोमध्ये असेल. शेतीसाठी 7 दिवसाचा ब्रेक. पेरणी कापणी हंगामात शेती कामासाठी मजूर उपलब्ध हवे म्हणून वर्षातील 60 दिवस या योजनेचे काम बंद ठेवण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. साप्ताहिक वेतन. मजुरांना त्यांचे वेतन आता दर आठवड्याला किंवा जास्तीत जास्त 15 दिवसाच्या आत दिलं जाईल. त्यांचं वेतन दर आठवड्या या 15 दिवसात दिलं जाईल. तांत्रिक पारदर्शकता. कामाच्या ठिकाणी उपस्थितीसाठी बायोमेट्रिक प्रणाली, कायमच्या देखरेखीसाठी GPS आणि भ्रष्टाचार रोखण्यासाठी AI आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला जाईल. बेरोजगारी भत्ता. जर मजुराने कामाची मागणी केली आणि 15 दिवसाच्या आत काम मिळालं नाही तर राज्य सरकार त्याला बेरोजगारी भत्ता द्यावा लागेल. प्राधान्य क्षेत्रासाठी कामे. ही योजना केवळ मजुरी देण्यापुरती मर्यादित नसून याद्वारे जलसुरक्षा, ग्रामीण रस्ते, साठवणूक केंद्र, त्याला आपण वेअरहाऊस असं म्हणतो, आणि आपत्ती निवारण यासारखे काम स्वरूपी मालमत्ता निर्माण करण्यावर भर दिला जाईल. प्रशासकीय खर्च. योजनेत चांगला अंमलबजावणीसाठी प्रशासकीय खर्चाची मर्यादा 6 वरून 9% करण्यात आलेली आहे. आणखी आपण याबद्दल पाहू इन्फॉर्मेशन. या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे? तर या योजनेचा मुख्य उद्देश आहे
ग्रामीण भागातील मजुरांना उत्पन्न वाढवणे आणि 2047 पर्यंत विकसित भारत बनवणे या ध्येयाला गती देणे या योजनेचं मुख्य उद्दिष्ट आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे एक्झाम पॉईंट ऑफनं खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे व्ही.बी. रामजीबद्दल. तर तुम्ही हे इन्फॉर्मेशन एक्झाम पॉईंट ऑफनं लक्षात ठेवा. आता आपण पाहू पुढला प्रश्न. अलीकडे इस्रो आणि DRDOने कोणत्या मोहिमेसाठी ड्रोन पॅराशूटची यशस्वी चाचणी केलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे आपला ऑप्शन क्रमांक 3 गगनयानसाठी. ड्रोन पॅराशूट उघडणीची चाचणी पूर्ण यशस्वी झाली. डिसेंबर 18 आणि 19 रोजी हे चाचणी करण्यात आलेली आहे. ठिकाण कोणतं होतं? तर चंदीगडमध्ये. इस्रो आणि DRDOनं हे मिळून चाचणी केलेली आहे. हे कशासाठी होती? गगनयान, भारताची पहिली मानव अंतरिक्ष मोहीम मध्ये वापरला जाणार आहे. काय? ड्रोन पॅराशूट. अंतराळवीरांच्या सुरक्षित परत येण्यासाठी हे वापरलं जाणार आहे. उतरताना ड्रोन पॅराशूट सर्वात आधी उघडतात आणि सर्वात कठीण काम करतात. तर हे खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे ड्रोन पॅराशूटबद्दल. तर हे तुम्ही इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा. आता आपण पाहू पुढला प्रश्न. क्वाड देशाच्या पहिला प्रत्यक्ष मैदानी लॉजिस्टिक सराव डिसेंबर 2025 मध्ये कोठी आयोजित करण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे आपला ऑप्शन क्रमांक 4 अमेरिका मध्ये क्वाड देशाच्या पहिला प्रत्यक्ष मैदानी लॉजिस्टिक सराव आयोजित करण्यात आलेला आहे. त्यानंतर पण क्वाडबद्दलच प्रश्न आहे. क्वाड्रिलॅटरल सिक्युरिटी डायलॉग या गटाची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे आपला ऑप्शन क्रमांक 2 2004 रोजी क्वाड सिक्युरिटी डायलॉग या गटाची स्थापना झालेली आहे. आता आपण क्वाडबद्दल इन्फॉर्मेशन पाहूया एक्झाम पॉईंट ऑफनी. दिनांक 8/12/2025 बैठक झालेली आहे अमेरिकामध्ये. सहभागी देश भारत, अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया. उद्देश्य नैसर्गिक आपत्तीमुळे जलद आणि प्रभावी मानवी मदत पोहोचवणे. क्वाडचा पहिला प्रत्यक्ष मैदानी लॉजिस्टिक सराव आहे. क्वाडचा फुल फॉर्म काय? क्वाड्रिलॅटरल सिक्युरिटी डायलॉग. आणि कोणकोणते देश आहेत? तर 4 देश आहेत. आपण याआधी पाहिले भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या 4 लोकशाही देशांच्या अनौपचारिक गट आहे. स्थापना केव्हा झाली? तर स्थापना 2004 या वर्षी झालेली आहे. हे क्वाडबद्दल इन्फॉर्मेशन माहिती तुम्ही लक्षात ठेवा, कारण की तुम्हाला याबद्दल प्रश्न येऊ शकते. आता पुढला प्रश्न. कतारमध्ये झालेला 2025च्या फिफा अरब कपमध्ये कोणत्या देशाने विजय मिळवलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 1 मोरोक्कोने विजय मिळवलेला आहे. मोरोक्को संघाने हा दुसऱ्यांदा हा कप जिंकलेला आहे. उपविजेता संघ कोणता आहे? तर जॉर्डन आहे. अंतिम सामन्यात मोरोक्कोनं जॉर्डनला 3-2 अशा अतिरिक्त वेळामध्ये त्याचा पराभव केलेला आहे. आणि यजमान देश कोणता होता? तर यजमान देश कतार होता. आता आपण पाहूया पुढला प्रश्न. अमेरिकेने अलीकडे कोणत्या देशात दहशतवाद्यांवर ऑपरेशन हायहॉक सुरू केलेलं आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे आपला ऑप्शन क्रमांक 4 सिरिया वर ऑपरेशन हायहॉक या देशाच्या दहशतवादावर अमेरिकेने ऑपरेशन सुरू केलेलं आहे. आता आपण त्याबद्दल इन्फॉर्मेशन पाहूया. ऑपरेशन हायहॉक स्ट्राईक ही डिसेंबर 2025 मध्ये अमेरिकेने सिरियातील इस्लामिक स्टेटच्या विरोधात राबवलेली एक मोठी लष्करी कारवाई आहे. आता या मोहीमबद्दल माहिती पाहूया. उद्देश्य 13 डिसेंबर 2025 रोजी सिरियातील पालामीर येथे झालेल्या एक दहशतवादी हल्ल्यात अमेरिकेचे 2 सैनिक आणि एक दुभाषी मारलेला गेला होता. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी ISIला पुन्हा संघटित होण्यापासून रोखण्यासाठी हे ऑपरेशन करण्यात आलेलं आहे. कारवाईची तपशील 19 डिसेंबर 2025 रोजी अमेरिकेच्या सैन्याने जॉर्डनच्या हवाई दलाच्या मदतीनं सिरियाला 70हून अधिक ठिकाणावर हवाई हल्ले केले. यामध्ये 100हून अधिक अचूक क्षेपणास्त्र प्रिसाईज
म्युटिनेशनचा वापर करण्यात आलेला आहे. नाव ऑपरेशन हायहॉक हे नाव देण्यात आलेले आहे कारण मारलेले गेलेल्या दोन्ही अमेरिकी सैनिक आयोवा राज्यातील नॅशनल गार्डचे होते, ज्या राज्याला आयहॉक स्टेट म्हणून ओळखलं जाते. प्रमुख शस्त्रे या कारवाईत F-15 A-10 लढाऊ विमान वापरले, अपाची हेलिकॉप्टर, हॅमर्स रॉकेट सिस्टमचा वापर करण्यात आलेला आहे. राजकीय प्रतिक्रिया अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही कारवाई यशस्वी झाल्याचे घोषित केलेलं आहे. संरक्षण सचिव पेट हेक्सेन यांनी युद्धाची सुरुवात नवी तर सुडाची घोषणा डिक्लेरेशन ऑफ वेनगेन्स असं संबोधित केलेलं आहे. या व्यतिरिक्त मे 2025 मध्ये भारताने CBI बाललैंगिक शोषणाविरुद्ध ऑपरेशन हायहॉक 2025 ह्या नावाची एक स्वतंत्र मोहीम राबवलेली आहे. तर ही याबद्दल इन्फॉर्मेशन आहे विद्यार्थी मित्रांनो, ऑपरेशन हायहॉक याबद्दल तुम्ही हे इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा. आता आपण पाहूया पुढला प्रश्न. अलीकडे भारताची पहिला राज्यस्तरीय टायगर कॉरिडॉर, आपण त्याला वॉक कॉरिडॉर असं म्हणतो, कुठे बांधलं जाणार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे आपला ऑप्शन क्रमांक 3 मध्य प्रदेश. आता आपण पाहूया पुढला प्रश्न. खालीलपैकी कोणती भारतीय महिला खेळाडूने अलीकडे 4000 धावा पूर्ण करणारी पहिली भारतीय महिला बनलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 2 स्मृती मंदना. हे हिने 4000 धावा पूर्ण करणारी पहिली महिला बनलेली आहे. आता आपण पाहूया पुढला प्रश्न. अलीकडे भारत आणि कोणत्या देशाने मुक्त व्यापार करारावर फ्री ट्रेड एग्रीमेंटवर सहमती दर्शवली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे आपला ऑप्शन क्रमांक 1 न्यूझीलंड. आता आपण या कराराबद्दल महत्त्वाची इन्फॉर्मेशन पाहूया. भारत आणि न्यूझीलंड यातील मुक्त व्यापार करार वाटाघाटी डिसेंबर 2025 मध्ये यशस्वीपूर्ण झालेली आहे. या कराराची प्रमुख माहिती हा ऐतिहासिक करार आहे. मार्च 2025 मध्ये सुरू झालेला या कराराची वाटाघाटी केवळ 9 महिन्यात पूर्ण करण्यात आलेली आहे, जो भारतासाठी आतापर्यंत सर्वात जलद गतीनं पूर्ण झालेला व्यापार करार ठरलेला आहे. गुंतवणूक या करारानुसार न्यूझीलंड पुढील 15 वर्षात भारतात $20 अब्ज सुमारे 1.81 लाख कोटी रुपये गुंतवणूक करणार आहे. व्यापाराची सवलत आहे. न्यूझीलंडनं भारतात होणाऱ्या 100% निर्यातीवर आयात शुल्क टॅरिफ रद्द केलेला आहे. यामुळे भारताचे कपडे, चामडे वस्तू, दागिने, इंजिनिअरिंग वस्तू याच्या निर्यातात मोठा फायदा होईल. भारताने आपल्या 70% उत्पादनावर आयात शुल्क कमी किंवा रद्द केलेला आहे, जे दोन्ही देशाच्या एकूण व्यापाराचा 95% आहे. कृषी क्षेत्राचे संरक्षण भारतातील शेतकऱ्यांना हिताचे रक्षण करण्यासाठी दुग्धजन्य पदार्थ दूध, दही, चीज, पनीर, साखर, कांदा, हरभरा आणि मक्का यासारखे संवेदनशील क्षेत्रात हा करार वगळण्यात आलेला आहे. शिक्षण आणि विद्यार्थ्यांसाठी सवलत भारतीय विद्यार्थ्यांसाठी न्यूझीलंडने पोस्ट स्टडी वर्क विजा स्टेम पदवीधारकांसाठी 3 वर्ष सुलभ केलेला आहे. योगा शिक्षक, आयुर्वेदिक डॉक्टर, भारतीय आचारी, शेफ यांच्यासह सुमारे 5000 भारतीय व्यावसायिकांना न्यूझीलंडमध्ये काम करण्यासाठी विशेष विजा कोटा देण्यात आलेला आहे. फायदा होणारे इतर क्षेत्र या कराराची माहितीमुळे तंत्रज्ञान, IT, शिक्षण, पर्यटन, आरोग्य सेवा या क्षेत्रामधील सहकार्य अधिक मजबूत होईल. अंमलबजावणी या करारावर पुढल्या 3 महिन्यात औपचारिक स्वाक्षरी होण्याची शक्यता असून 2026 मध्ये पूर्णपणे लागू होऊ शकतो. करारामुळे 5 वर्षात दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार दुप्पट करण्याच्या उद्देशाने हा करार केलेला आहे. तर हे भारत आणि न्यूझीलंड यातील मुक्त व्यापार करार याच्याबद्दल माहिती आहे. तर एक्झाम पॉईंट ऑफ खूप महत्त्वाची माहिती आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर ही नवीन सिरीज लॉन्च केलेली आहे, चालू घडामोडीच्या प्रश्नाच्या सिरीज. तुम्हाला या सिरीजबद्दल जे पण तुम्हाला माहिती द्यायची असेल तर तुम्ही हे कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता. हे सिरीज तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक करा. तुम्हाला येणारा कोणती पण एक्झाम असो,
तिथे या सिरीजमधून प्रश्न तुम्हाला हमखासच दिसतील. जर तुम्हाला ही सिरीज आवडत असेल तर नक्की लाईक करा आणि क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.